छोटे मोठे जर कोणासोबत काय वादबीत झाले ना, जास्त डोकं लावत बसायचं नाही. तू शहाणा म्हणायचं, निघून यायचं. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. गेले 2-3 दिवस झालं छान मस्त ऊन पडतंय आणि त्यामुळे जरा बरं वाटतंय. उन्हामध्ये म्हणजे एवढे दिवस पाऊस होता, तर त्याच्यामध्ये झाडांना पाणी घालायची काही गरज नव्हती. पण हे इकडचं जे झाड आहे ना, त्याला मी पाणी घातलंच नाही आणि त्याच्यानंतर बघा हे कसं झालंय. आता मी पाणी घातलं की छान 1-2 तासामध्ये ते नॉर्मलला येतं. पावसामुळं 1-2 झाडं पण माझी गेलेली आहेत. जी मोठी होती, स्ट्राँग होती, ती छान राहिली आहेत. पण जी छोटी-छोटी होती ना एकदम, ती सारखं-सारखं पाऊस पडल्यामुळे ते गेलेले आहेत. कढीपत्ता आणि चाफा आमचा इतका छान आलाय, म्हणजे चाफा ना जुन्या घरचा आहे बरं का. फक्त त्याला एक पान होतं छोटंसं. त्याला पण आम्ही साधारण 4-5 महिने पाणी नव्हतं घातलं. पण त्यानंतर थोडं पाणी घातलं, की तो इतका छान फुटला आणि त्यासोबतच कढीपत्ता पण. मनू झाडांना आज पाणी घालत होती. मी पाणी घालायला घेतलं होतं, तर तिचं मध्ये-मध्ये चाललं होतं, की "चला आई मी पाणी घालते" म्हणून आणि सगळ्या गॅलरीत पाणी ओतून ठेवलं होतं. माझं बोलणे पण खाल्ले त्याच्यानंतर, ओरडा खाल्ला आणि परत ती झाडांना पाणी घालायला गेली. असं झालं आणि आज माझा आवाज पूर्णपणे गेलेला आहे. म्हणजे काल परवापासूनच हे होते खरं तर. मी हा व्हॉईस ओव्हर करते तेव्हा, जेव्हा व्हिडिओ शूट केला ना, तेव्हा मी एकदम नॉर्मल होते. पण हेअर ट्रीटमेंटनंतर माहीत नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच काय झालं, अचानक खूप खोकला आणि घशामध्ये असं म्हणजे पूर्ण आवाज माझा बसलाय. बहुतेक हे ट्रीटमेंटच्या केमिकलमुळे पण मला झालंय असं होऊ शकतं. कारण मला असं वाटते बस फिक्स तर काय माहिती नाही. म्हटलं चला आता गॅलरी धुवून घेते. छान ऊन पडलं होतं. उन्हामध्ये कसं पटकन सुकते पण आणि पिकूची पण ये-जा चालू असते. मग त्याला एक 5 मिनिटं बाहेर काढून म्हणलं ती धुवून घेते. कारण त्याचं हे असे काही कामं करायले ना, त्याला मध्ये इतकं यायचं असतं, की बस. आता तुमच्याकडे पाऊस पडतोय का सांगा? कारण पुण्यामधला तरी पाऊस सध्या शांत झालेला आहे. म्हणजे गेले 3-4 दिवस अजिबात पाऊस नाहीये. नाहीतर मध्ये-मध्ये जे काही पावसाने चालू केलं होतं ना, की बस. आता सकाळीच ना माझं एक पार्सल आलं होतं. मी हे Amazonवरनं मागवलं होतं. बऱ्याच दिवसापासून मी खरं तर या गोष्टीची वाट बघत होते. म्हणजे ऑर्डर करण्यापासूनच हां, कारण ह्या ज्यावेळेस मागचे मोल्डिंग दिसतंय ना तुम्हाला हॉलमधले, तर त्याच्यामध्ये दोन्ही साईडला लाईट्स तर आम्ही तेव्हाच घेतले होते, जेव्हा शिफ्टिंग करायची होती त्याच्या पहिलेच आणि तेव्हा जी कामं होतात ना, तेव्हाच ती होतात. त्याच्यानंतर काहीही आम्ही एक्स्ट्रा जास्तीचं केलेलं नाही असं झालं. कारण आपण थोडासा कंटाळा करतो. म्हणजे नेम प्लेट झालं किंवा मधली मोल्डिंगमधली फ्रेम म्हणा, बेडरूममधली फ्रेम म्हणा, हे सगळं राहून गेलेलं. मग त्याच्यासाठीच एक फ्रेम मागवली होती मी. दिसायला इतकी सुंदर दिसली होती आणि मी ऑर्डर करताना इतकी खुश होते, की चला यार फायनली आता इथे ही फ्रेम लागणार आहे आणि ही जी जागा रिकामी-रिकामी दिसत होते ना, ही भरणार आहे. पण आत्ता जेव्हा मला ही फ्रेम रिसीव्ह झाली ना, माझा इतका मूड ऑफ झाला, की बस. म्हणजे जशी फोटोमध्ये दिसत होती छान शिमरी, त्याच्यानंतर ते जे फोटो आहे ना, तर तो पण वेगळाच वाटत होता. पण जेव्हा मी आता इथे लावतीये ना, तर तेव्हा ती एकदम ओके-ओकेच वाटत होती. म्हणजे 1,500 ला मी ही घेतली. त्या मानाने तर अजिबातच मला आवडली नाही. म्हटलं आता चला ही रिटर्न टाकते आणि आता पुढच्या वेळी मी जेव्हा फ्रेम मोल्डिंगसाठी सिलेक्ट करेल ना, तर ती मी ऑफलाईनच घेईल. भलेही थोडी महाग मिळेल, पण म्हटलं चला ऑफलाईनच घेऊ. कारण ऑनलाईनचं असंच होतं. आलं तर चांगलं येतं, नाहीतर मग त्याचा काहीही भरोसा नाहीये. सो सकाळी माझा तरी मूड ऑफ झाला, कारण ही फ्रेम काही व्यवस्थित आली नाहीये. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. तर माझं आत्ता सगळं आवरून झालंय. आज नाना दीदी पण येणार आहेत. अजून त्यांना यायला वेळ आहे. आज माझा लूक थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल. कदाचित एकदम चप्पू-चप्पू पण वाटत असेल. पण थोड्या दिवसांमध्ये थोडे वॉश झाले की ते छान होईल. आणि मेन म्हणजे मला मॅनेज करायला खूप छान वाटते. जसं की मी काल पण तुमच्यासोबत शेअर केलं. माझा एक्सपिरियन्स नॅनोप्लास्टी याबद्दलचा मी कालच तुम्हाला सांगितलं. सो डेफिनेटली तुम्हाला जर कधी तुम्ही करायचा विचार करत असेल तर तुम्ही करू शकता. फक्त चांगल्या सॅलॉनमध्ये करा आणि एवढंच लक्षात ठेवा. मला काय होतं ना, जे म्हणजे एखादी गोष्ट आवडली ना, मी त्यांची भरभरून फ्रीमध्ये तारीफ करून देते. काल माझं तसं झालं. मला त्यांची सर्व्हिस खूप आवडली आणि बाकी ज्यांचं मला आजकाल काही कधी आवडत नाही ना, तर त्यांच्या मी चांगलं पण बोलत नाही आणि वाईट पण बोलत नाही. कारण आत्ता ना इतका जमाना चेंज झाला आहे, की कोणाबद्दल वाईट बोलायला गेलं, की लगेच लोकं आपल्या अंगावर येतात. आता असं होतं, की तुम्ही यूट्यूबर आहेत, तुम्ही इन्फ्लुएन्सर समजता स्वतःला, तर मग तुम्ही खऱ्या-खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मला
माझी फॅमिली आणि आमचा सगळ्यांचा जीव वाटतो. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीत मी आजकाल कधीच कोणासोबत भांडत बसत नाही. कोणी भलेही माझ्याबद्दल काही बोलू देत किंवा भलेही मला कुठली गोष्ट एखादी नाही आवडू देत, कारण 1-2 वेळा मी एक्सपिरियन्स पण केले. एखादी गोष्ट जर मला खरंच नाही आवडली, मी जर ती सांगण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्याच एकदम अंगावर आलेलं आहे. सो मी त्या भानगडीत काही पडत नाही. आणि सोशल मीडियावरती तर सध्या मी इतकं सगळं बघते की त्यामधून मला एकच कळतं आहे. आणि त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बघितलेत की छोटे छोटे वाद, आपला अहंकार याच्यापेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपण स्वतः आहेत. त्याच्यामुळं मी नाही बोलत बसत. हे आता मी सहज तुम्हाला ओघाओघामध्ये बोलून गेले, पण मला ज्यांचं चांगलं वाटतं ना त्यांच्याबद्दल मी खरंच मनापासून भरभरून तारीफ करत असते. आणि म्हणून मग हे सुद्धा जे हेअर ट्रीटमेंटचं आहे तर ते सुद्धा मला खूप आवडलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. मी आता विचार करते, कालच मला खरं तर हे आयब्रोज करायचे होते, पण मला काल तिथे काय वेळ मिळाला नाही. सलूनमध्ये पण खूप गर्दी होती, म्हणून मी फक्त हेअर ट्रीटमेंटचं करून आले. आणि रात्री तर यायलाच इतका उशीर झाला की ते काही झालंच नाही. म्हणलं ठीक आहे, चला आज आपण करून जाऊ. खालच्या पार्लरमध्ये जाईल आणि फक्त आयब्रोज करून येईल हे येण्याच्या अगोदर. नाही तर असं नको व्हायला की हे सगळे पाहुणे येतील आणि मी बाहेर आहे असं. पण फक्त आयब्रोज करणार आहे, पटकन येते. आणि जी मी गोष्ट सांगितली ना तुम्हाला, तीसुद्धा तुम्हीसुद्धा नक्की लक्षात ठेवा. रस्त्यानं कधीतरी जाता येताना किंवा घरामध्ये पण, इवन घरामध्ये तरी ठीक आहे, आपली माणसं असतात समजून घेतात. पण बाहेर जर तुम्ही कुठं पडलेलं असाल आणि छोटे मोठे जर कोणासोबत काय वादबीत झाले ना, जास्त डोकं लावत बसायचं नाही. तू शहाणा म्हणायचं, निघून यायचं. कारण आजकाल खरंच दुनिया इतकी बदलली की कोण कधीही काय करेल काही सांगता येत नाही. सो आपण कधीही अवेअर असलेलं त्या बाबतीत बरं आहे. आणि कोणाशीही डोकं न लावता निघून सरळ येऊन आपला कमीपणा घेऊन घरी आलं तरीसुद्धा चालेल, पण घरी येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता मी सहज एक व्हिडिओ बघत होते, म्हणजे मला खूप व्हिडिओ दिसलेत त्या रिलेटेड की मागे पण एक झालेला प्रसंग, ट्रेनमध्ये पाऊस येत होता आणि तो मुलगा दरवाजा लावत होता. दुसरा म्हणला की नाही दरवाजा लावू नको, म्हणून त्यांची वादावादी झाली, त्याने त्याला मारलं. दुसरं एक झालं की कुठे गाडीची टक्कर लागली, मग तू मला का कट मारला, म्हणून मग त्यांनी त्याला मारलं. ह्या अशा खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. सो तू मोठा म्हणायचा आणि पुढे जायचं. सो सध्या मी सुद्धा अजिबात कोणाशी म्हणजे त्या फंदात पडतच नाही की चल मला तुमचं नाही आवडलं आहे, अजिबात बिलकुल नाही आवडलं ना ठीक आहे, इट्स ओके. पण तिथे वाद घालत अजिबात बसत नाही किंवा तू असंच का म्हणलं तू तसंच हेही करत बसत नाही. सो कारण जसं की मला माझी फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बाकी आता मी पहिले जाते, आयब्रो करून येते. बाकी तुम्हाला पण आज कसं वाटते सांगा. मला असं वाटतं टी शर्ट पॅन्टवरती तर हा लुक सूट होतोय, पण कुर्त्यावरती पण कसा दिसतोय ते सांगा. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, केस वाढल्यानंतर कदाचित अजून चांगलं दिसेल, पण सध्या तरी हे माझे केस असे काहीतरी दिसत आहे. आणि ते 5 किलोचे वजन वाढलेले बोलत होते ना मी, ते सगळे इथे येऊन बसते की काय असं वाटायला आजकाल. कारण डिलिव्हरीनंतर माझं एवढं पोट दिसत नव्हतं, एवढ्या ह्यात तरी ठीक आहे. हे बघा, जे म्हणतात ना ताई तू पोट कसं कमी केलं नव्हतं, ते झालं होतं ना, आता तेच वाढत वाढत चाललंय. सो अनहेल्दी फॅट इथे जमा होतोय असं वाटतंय. आणि त्याच्यासाठी आता मला काहीतरी करावं लागणार आहे असं वाटते मला, नाहीतर अजून सगळं इथेच साठवून नको बसायला. हे दिसत असेल असं. चलो भेटूयात आता. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest. मनू किती वेळची दरवाजाच्या इथे उभी आहे, कारण तिला माहिती आहे आज नाना अंशू दादा हे सगळे येणार आहेत. नाही आले मग ये ना तू आता, बस ना इथे, येतील ना. हां नाही आले, तू दरवाजा उघडणार आहे. झोप आली आहे. आणि किती बघा 3 वाजले असतील का, किती वाजले. रात्रीपासून कळलंय नाना आणि अंशुदादा हे सगळे येणार आहेत म्हणून तिची एवढी एक्साइटमेंट आहे की झोपायचं पण नाही आहे, नाही तर खाऊन हे झालं आहे. आणि एरवी ती 2-2:30ला एकदम मस्त झोपते, 2-2:30 जास्तीत जास्त 2:45-3 वगैरे. पण आज तरी तिला झोपायचं नाही आहे का तर नाना येणार आहेत म्हणून. हां मी उघडू दरवाजा ते आल्याच्या नंतर, उघडू बरं ठीक आहे. मला वाटलं मनूला उघडायचं की काय. आता अंशू आल्यानंतर बघा किती आनंद होते. बघ आले बघ, किती वेळची दरवाजात उभी आहे ती, कधी येत आहे. हा अरे अरे किती आनंद होतोय. कोण आलंय? कोण आलंय मला? अंशू दादा येणार आहे, हे येणार आहे, ते येणार आहे. बसा. कोण आले?
आता फोन आला तेव्हा मला सांगितलं होतं, की नाना आणि दीदी येणार आहेत आणि मग दीदींच्या सासूबाई पण आल्या होत्या. कारण तनूला भेटायचं होतं. तर तनू इथेच हॉस्टेलला असतात तुम्हाला जर माहीत असेल तर. आमच्या घरापासून साधारण पाऊण तास, 1 तासाच्या अंतरावर असतात. त्याच्यामुळे ते काही इकडे पण राहत नाहीत आणि तिथे हॉस्टेलला राहतात. त्यांना काही वेळेला करमत नाही असं होतं म्हणून सारखं ये चालू असतं. मग दीदीची पण चक्कर चालू असते आणि मी आज विचार केला होता, की दीदीन त्याचे पहिले आले ना इकडे, तर आपण मग सगळेच मिळून मस्त भेटायला जाऊयात त्यांना आणि त्याच्यानंतर परत आपण लेकरांना घेऊन कुठेतरी झूमध्ये असं जाऊ. पण माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला कारण दीदीन ते पहिले तिकडे गेले आणि त्याच्यानंतर मग घरी आले. दीदींच्या सासूबाई पहिल्यांदाच आल्या होत्या. मग दीदींनीच त्यांची ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर मग थोड्यावेळ गप्पा वगैरे झाल्या, जेवणं केली आणि निघण्याची तयारी केली. काय दिलं आजीनं? चल आजीने पैसे दिले म्हणून सांगते. दीदी पाण्याची बॉटल काही देऊ का? दे ना पाणी दे. आहे का? मी देते ना दुसरी. आहे का? खजाना. मला वाटलं काय खजाना घेऊन फिरताय. या आई परत. हा? या परत. तिला नवीन दिली आणि जुनी म्हणजे आता हो हो कधी येते आता. या घर बघाय दिवाळीला का लक्ष्मीला. लक्ष्मीला येऊ का तुमच्याकडं? आणि माझ्या लक्ष्मी ठेवू का तशाच? दीपावळीला येते हो येते. चला बाय बाय. मी देत नाही. मला दे ना मला दे ना मला दे ना. चला आता दीदीन ते गेले, त्यांना ती साडी दिलेली ना, त्यांचं बघून लगेच आई मला पण माझी साडी घालायची असं चाललंय तिचं. आणि मागच्या गणपती जी साडी आणली होती मनूला ती नेसायला आत्ता मुहूर्त लागतोय. हा मनू दाखवते घालून आणि फक्त नानाकडून घालायची. हा आई तू अजिबात हात पण लावू नको असं चाललंय. हा म्हणे आता छान येईल ग उलट. हो बघू कलरची बांगडी. हे बघा ही साडी लाल लाल काय पण कलरची करते हा बांगडी. मनस्वी. ये तुझी हेअरस्टाईल मनस्वी हेअरस्टाईल करून देऊ का? छान केस बघ कसे झालेत. हे ना, हे बघा लाल ही लाल साडी ते कलरची माझी बांगडी. घेतली होती ना ती आता अशी येते. आता परफेक्ट येते आणि ही साडी. मनू यो, लाल लाल कलरची बांगडी आहे घाल म्हणवायला. ही साडी ना लाल लाल कलरची बांगडी नाही ना. इथं घालायची बांगडी इथं लाल लाल कलरची. तसं नाही हे बघ सोड हात का. पांढऱ्या कलरचा मोगरा. हे बघा हा आणि आता शुभे राहा छान बघा. तुला आवडली का ग साडी तुझी सेपरेट साडी? कशी नवरी नटली. अगं किती मोठी दिसायली. आता बघू हा त्याच छान आहेत म्हणा नानाला. रेड कलरच्या नको आम्हाला. म्हणा looking so cute. अरे मस्त पचडा बांधला. आता होतंय थोडा वेळ डान्स. बांगडी. तर आता हे गेलेत. मनू आणि नाना रूममध्ये खेळत बसलेत. आता नाना आले की तिची तर ही मस्तीच चालू होते, तुम्हाला नेहमीच माहिती आहे. पिकूचं इथं चाललंय निवांत. त्याचं असं असतं की रात्रभर तो जागतो आणि दिवसभर त्याला झोपायचं असतं. तर त्याचं ते चालू आहे. मनू तास काही दुपारी झोपलीच नाही. तिला इतकी मज्जा वाटत होती हे सगळेजण आलेले तर. आणि गेले की मग लगेच नाना तू जाऊ नको ना, नाना तू जाऊ नको ना. काढू का? बरं ठीक आहे काढते. कोणता ड्रेस घालायचा मग आता? बघितलं ब्ल्यू कलरचं काय ते ऑब्सेशन काय माहिती. जा रूममध्ये मी आलेच. जा. मग अशी नानांकडनंच घालायचा होता. आता तिचं असणार असं की मला आईकडनंच ड्रेस घालायचं आहे असं. चला तिचं चेंज वगैरे करून देते. त्याच्यानंतर आम्ही गार्डनमध्ये जाऊ. पाऊस थांबलाय थोड्या दिवसासाठी. आता माहीत नाही किती दिवस येत नाही ते, पण म्हणलं पाऊस थांबलाय तर तिला रोज गार्डनमध्ये घेऊन जाऊयात. कारण जेव्हा पाऊस येत होता ना तेव्हा गार्डनची किंमत कळली किंवा खेळण्याची तिची किंमत कळली की चला यार कितीतरी वेळ तिथे रमते आणि मस्त ती पण थकते. हे तिलाही छान वाटतं, फ्रेश राहते आणि तिच्यासोबत मलाही छान वाटतं थोडंसं बाहेरून जाऊन आलं तर. सो तिला घेऊन जाईल आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटत पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.